नख पॉलिश ही जेव्हा नवीकोरी असते तेव्हा आपण किती शोबाजी करतो, किती ते नखरे, किती तो नख दाखवायचा भाबडा प्रयत्न. कधी कधी तर सतत आपल्या नेल पॉलिश लावलेल्या नखांना निहाळत बसतो. पण हे कधीपर्यंत? ती नेल पॉलिश छान दिसते तोपर्यंतच ना. जेव्हा केव्हा ती निघायला लागते ना, तेव्हा मात्र आपली चिडचिड होते की नाही? आपल्या बोटांकडे आपल्याला बघावंसं पण वाटत नाही. अरे यार, काय हे किमान दिवसातून 10 वेळा तरी आपण बोलतो. जेव्हा जेव्हा आपली नजर चुकून आपल्या नखांकडे जाते तेव्हा ती नेल पॉलिश किती कुरूप करते आपल्या नखांना याची जाणीव होते. आपल्याला माहित असतं की फक्त चिडचिड करून काहीच साध्य होणार नाही. जुनं नेल पॉलिश रिमूव्हरनी काढून नख स्वच्छ करून नवीन नेल पेंट लावल्यानंतरच तर गोष्ट सुटते हे आपल्याला अगदी ठाम माहित असतं. पण आपण ते काम दिवसेंदिवस टाळत राहतो. नख दिसली की मनात खोल कुठेतरी अस्वस्थता दाटते, स्वतःवरच चिडचिड येते. कारण जे काम फक्त 5 मिनिटाचं असतं तेच आपण सतत उद्यावर ढकलत राहतो. तुम्हाला आतापर्यंत कळलंच असेल की मी हा व्हिडिओ फक्त तुमच्या नख पॉलिश विषयी बोलायला नाही बनवला. आपली आजूबाजूची नाती सुद्धा सुरुवातीला खूप छान गोड वाटत असतात. पण जसजसा काळ सरतो तशी ती नाती थोडी थोडी झिजायला लागतात. सुरुवातीच्या दिवसात आपण खूप सुखी असतो, पण पुढे जाऊन नात्यांमध्ये सुद्धा कुरतडलेल्या नेल पॉलिश सारखे काही कुरूप भावना निर्माण होऊ लागतात. नख पॉलिशचं एक बरं असतं, ती खराब झालीये हे आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसते तरी. पण कधी कधी नात्यात काही बिनसलंय हे आपल्याला कळत सुद्धा नाही. तक्रारी, चिडचिड, ईर्ष्या, गृहीत धरणे, अवाढव्य अपेक्षा ही जळमट बऱ्याचदा आपल्या नजरेत येत नाहीत. आणि त्यामुळे आपल्याला कधी कळतच नाही की आपली चिडचिड होतीये ती नेमकी कशामुळे. जसं नेलपेंट साठी रिमूव्हर असतात तशीच ही जळमट पुसायला एखादं रिमूव्हर असलं तर आयुष्य किती सोपं झालं असतं ना. पण इथे तर रिमूव्हरला अंतर्यामी पण व्हावं लागेल, तेव्हा तर त्याला कळेल की नक्की समस्या काय आहे आणि नक्की आपल्याला पुसायचंय काय. बरं, एक सोपी पद्धत सांगू का तुमची चिडचिड कमी करायची? बोलत जा. जे काही वाटतंय ते एकमेकांशी बोला, मन मोकळं करा. त्याशिवाय कसं कळेल की नक्की पुसायचंय काय? नको असलेली जळमट की नाती? बघा, विचार करा यावर. कधी कधी आपल्या माणसांसोबत फक्त काही आपुलकीच्या गप्पा सुद्धा पुरेशा असतात, जुन्या गोष्टी विसरून नव्याने सुरुवात करायला. हो, अगदी तुमच्या नख पॉलिश सारखंच. मग काय विचार करताय? तुमच्या पण नात्यांमध्ये काही गैरसमज आले असतील तर ते आजच्या आज दूर करा. कसे काय विचारताय? भडाभडा बोला. आणि बोलता येत नसेल तर एक भलं मोठं पत्र लिहा. हे माझं गुपित आहे बरं का. एक पत्र लिहून तर बघा, मनावरचं ओझं नक्की हलकं होईल. तर मग मंडळी, आजचा विषय तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. आणि हो, तुमच्या मनातलं काही असेल, समज, गैरसमज, भावना, आठवणी, सगळं मोकळं करा. शेवटी नाती टिकवायची असतील तर संवादाचं नातं जपायलाच लागतं. चला तर, लिहा, बोला आणि मन मोकळं करा. उद्याचं नातं आजच्या शब्दांवर उभं राहतं. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच वेगवेगळ्या विषयांवर माझं बोलणं ऐकायचं असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. भेटू लवकरच अजून एका छानशा विषयासोबत.